कर्नाटक येथे घडलेल्या घटनेचा ठाकरे सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। कर्नाटकच्या बसेसवर जय महाराष्ट्र असं लिहून गाडीवर भगवा रंग उधळण्यात आला। मराठी कानडी वाद विकोपाला गेला। चित्रदुर्ग इथं महाराष्ट्र एसटी बसेसला काळं फासलं गेलं। तसंच चालक वाहकांना मारहाण करून त्यांच्या चेहऱ्यावर देखील काळं फासल्यानंतर हा वाद वाढत गेला। कोल्हापुरात आणि त्यानंतर पुणे आणि आता सोलापुरात त्याचे पडसाद उमटत आहेत। सोलापूर शहरातील ठाकरे आणि शिंदे दोन्ही शिवसेनेनं या घटनेचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलन केले। गांधीगिरी पद्धतीनं कर्नाटकच्या चालक वाहकांचा सत्कार करण्यात आला। त्यांच्यावर गुलाल उधळला गेला, गुलाब पुष्प दिले गेलं। महाराष्ट्रात यायचं असेल तर जय महाराष्ट्र बोलण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या प्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी आक्रमक रूप घेत 7 रस्ता येथील कर्नाटक बसवर भगव्या स्प्रे प्रिंटिंगद्वारे जय महाराष्ट्र लिहिलं। कर्नाटक राज्याचा निषेध नोंदवला। यावेळी ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी कर्नाटक एसटीच्या चालकाला जय महाराष्ट्र बोलण्याचा सज्जड दम भरला। दरम्यान महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकच्या बसेसवर आम्ही जय महाराष्ट्र लिहिलंय। यापुढे कर्नाटकच्या बसेसला महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल तर त्यांच्या चालक वाहकांना जय महाराष्ट्र बोलावं लागेल। त्यांची मुजोरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही असा इशारा शिवसैनिक अतुल भवर यांनी दिला। परंतु आपली संस्कृती नाही, संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आपण बघतोय। मग त्याच्यामुळे आज त्या कंडक्टर आणि ड्रायव्हरचा आपण या महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वागत करतो। परंतु या कर्नाटक सरकारला एकच सांगणं आहे, जर तुम्ही अशाच प्रकारची जर मुजुरी या महाराष्ट्रातील कंडक्टर आणि ड्रायव्हरवरती केला, आज आम्ही त्याचा सत्कार केलाय, उद्या त्यांचं तोंड सुद्धा फोडल्याशिवाय आम्ही का बसणार नाही। कारण आज कर्नाटक सरकारची मुजुरी हे एकदा दोनदा नाही, असा 4-5 वेळा आमच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरची झालेली आहे। मग त्याच्यामुळं कर्नाटक सरकारला हे मोठा इशारा आहे की इथून पुढे आमच्या कंडक्टरला आणि ड्रायव्हरला तुम्ही जर सन्मानाची वागणूक नाही दिलं तर आज आम्ही जे सत्कार केले ही आपली संस्कृती आहे। मग त्याच्यामुळे इथून पुढे जर यांनी काहीतरी कर्नाटक सरकारने त्याच्यावरती निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जशाच तसे उत्तर आणि कर्नाटकची एक सुद्धा गाडी या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरवून देणार नाही।